नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर सकाळीच आज स्वयंपाक करायला घेतलेला होता आधी. आता ठरवलेलं आहे की सकाळी लवकर स्वयंपाक वगैरे करून घ्यावं, कारण पूर्ण दिवस आहे ना स्वयंपाक, आवरा-आवरी, किचन वगैरे याच्यामध्ये कुठे निघून जातो ना काहीच कळत नाही ताईंनो. त्यासाठी आता सकाळीच लवकर स्वयंपाक वगैरे जे आहे ना सुरुवात करायची. पटकन किचनवरचं सुद्धा आवरून घ्यायचं, कारण 9-9:30 नंतर ना किचनमध्ये अगदी साधं उभं राहायला सुद्धा नको वाटतं. इतकं जास्त गरम होतं आणि त्यातल्या त्यात स्वयंपाक म्हटला म्हणजे मग तर खूपच जास्त गरम होतं. सकाळीच मी आज काय केलं, किचन वगैरे क्लीन करायच्या आधीच मी मस्त मटकीची भाजी वगैरे बनवून घेतलेली होती. चपात्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या. आणि हे जे काही आंबे आहेत ना, हे एक मावशी आहे म्हणजे आमच्या ओळखीचेच आहेत ते. तर त्यांनी त्यांच्या शेतातले इतके सारे आंबे जे आहेत ना ते पाठवलेले होते. ते कोकणातले आहेत. तर मग त्यांनी पाठवलेले होते ते मी सगळे धुण्यासाठी याच्यात ठेवलेले होते आणि बाकीचे 2-3 आंब्यांचा म्हटलं रस करून घेऊयात थोडा-थोडा जेवणाला मटकीच्या भाजीसोबत. कारण सुक्की भाजी शक्यतोवर आमच्या इकडे नसतेच माझ्या घरी तरी. थोडंसं असं रश्श्याच्याच भाज्या असतात माझ्या. तर आणि रस वगैरे असला तेव्हा मग चालून जातं की त्याच्यासोबत आहे काहीतरी, त्यामुळे मग होतं बरोबर. तर आता रस करायला घेतलेला आहे त्याच्यासोबत. आणि इतके जास्त गोड मस्त होते ना हे आंबे खरंच. तर छान असतात. त्यांच्या इकडे चिकू वगैरे सुद्धा त्यांच्या शेतात असतात ना, तेव्हा विकत पण ते व्यवस्थित आपल्याला देत असतात व्यवस्थित दरामध्ये. म्हणजे आता बाहेर जर 100ला किलो असतील तर ते आपल्याला 70ला किलो लावतील असं देत असतात. मागे मी बरेचसे त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच वेळेला 2-2 किलो असे आणत होतो, कारण अर्धवट पिकलेले किंवा अर्धवट असे व्यवस्थित झालेले असे देत असतात ते. म्हणजे व्यवस्थित संपतात सुद्धा आपल्याला ते. आणि खूप जास्त गोड असतात त्यांच्या, म्हणजे घरचंच असतं ना त्याच्यामुळे बरंचसं काय-काय ते आणत असतात. जसं की नारळ वगैरे त्यांच्या इकडे असतात, त्याच्यामुळे खोबरंही आणतात आणि चिकू, आता आंबे दिलेले, असं काही ना काही असतं. चला, काल जो काही भाजीपाला वगैरे थोडाफार आणून ठेवलेला होता ना, तर तो इथं भरून घ्यायचा होता. स्वच्छ धुवून मी ठेवलेला होता जाडीमध्येच तसाच त्याला. आणि हे जे काम आहे ना, हे मला सकाळी सगळ्यात आधी लवकरच करून घ्यायचं होतं. पण त्याआधी मला ना फ्रीज क्लिनिंग करून घ्यायची होती आजच्या दिवशी. तर मी त्यासाठीच हे तसंच जाडीमध्ये ठेवलं. आधी फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता, पूर्ण खाली केला आणि मग नंतर म्हटलं आपल्याला भाजीपाला वगैरे एकदाचा भरून झाला की मग फ्रीज वगैरे जास्त काही क्लिनिंग करता येत नाही, कारण पूर्ण भरलेलं असलं की. आणि मोकळं ज्यावेळेस भाज्या वगैरे नसतात त्यावेळेस क्लिनिंगला जरा सोपं जातं आणि पटकन फ्रीज क्लिनिंग होऊन जातो. जसं की आपण आठवड्यातून 15 दिवसातनं एकदा करत असतो, तशीच फ्रीजची क्लिनिंग करून घ्यायची होती. आणि हे जे बॉक्स मागवून घेतलेले आहेत ना, डब्बे मिशोवरूनच मागवलेले आहेत. तर ते खूपच म्हणजे युजफुल आहेत. उपयोगाला बऱ्यापैकी येतात, कारण भाज्या व्यवस्थित बसतात त्यांच्यामध्ये. आणि मेन म्हणजे फ्रीजमध्ये त्यांना जागासुद्धा कमी लागते. एकावर एक एका वेळी 3 डबे ते माझ्या ह्याच्यात मावून जातात. त्यामुळे कमी जागेमध्ये खूप जास्त भाजीपाला वगैरे आपण ठेवू शकतो किंवा व्यवस्थित नीटनेटकंसुद्धा आपलं फ्रीज दिसत असतं. नाहीतर काही वेळा आपण तसंच आणून तसंच ठेवलं तर मग फ्रीजमध्ये बरीचशी गर्दी वगैरे होऊन जाते. आणि आठवड्यातनं एखादा दिवस काढून फ्रीजची क्लिनिंग झालेली राहिली तर मग व्यवस्थित राहतंसुद्धा. नाही तर काही वेळेला कोंबून आपण काय काय ठेवत असतो, तर मागच्या वस्तू मागेच राहून जातात आणि फ्रीज आपला व्यवस्थित दिसत नाही. आज स्वयंपाक लवकर झालेलं असल्यामुळे हेही काम एक माझं लवकर होऊन गेलं. जसं की आज फ्रीज पूर्ण क्लीन करून घ्यायचा होता मला. ते काम माझं लवकर झालं आज. स्वयंपाक जर लवकर झाला किंवा कपड्यांची काम लवकर झालेलं असलं ना, तर एक्स्ट्राची आपण बरीचशी काय-काय जी आपल्याला दिवसभराची क्लिनिंगची कामं करून घ्यायची असतात ना, ती कामं करण्यासाठी बराचसा वेळ मग आपल्याला मिळत असतो. रोज मस्त छान अशी मोगऱ्याला फुलं जी आहेत ना, ती येतात. 2, 3, 4 अशी फुलं डेली येत आहेत. मस्त वाटतं जरा झाडांना फुलं वगैरे असले की. आणि ते गुलाबाचं जे काही फूल आलेलं आहे ना, ते तोडायचं माझं काही मन होत नाही. त्यामुळे मी त्याला तसंच ठेवते नेहमी फुलं आलेली असली की, कारण कधीतरी त्यांना फुलं येतात. अजून आता पावसाळा लागला ना, की बाकीची जी काही फुलांची झाडं आहेत ना बरीचशी, ती मला लावून घ्यायची आहेत. आणि इथे माझ्या बाल्कनीमध्ये अजून जास्त फुलांची झाडं, जेणेकरून व्हिडिओमध्ये छान वाटेल तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा किंवा मला सुद्धा दाखवायला मस्त वाटेल. आणि मला फुलांची झाडं मी बरीचशी आणलेली होती. 2-3 गुलाब होते माझ्याकडे, पण बाकीचे जळून गेले.
तर आता व्यवस्थित काळजी वगैरे घेऊन अजून आणणार आहे मी झाडं. पावसाळा लागायच्या आधी बघू आता. आणि हे फॅन तुम्ही आधी बघितलेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच मी की किती जास्त खराब झालेले होते तर. आणि मी मुद्दामच ते क्लीन करून घेतलेले नव्हते. म्हटलं चला जाऊ द्या, अजून 1-2 आठवडा गेला ना की मग क्लीन करून घेऊयात, कारण अजून परत ते तसेच होणार आहेत. या दिवसाचा फॅनचा वापर जरा जास्त होतो ना, त्यामुळे ते खूप जास्त खराब होतात. पण म्हटलं चला जाऊ द्या, आज पुसून घेते, कारण दिसायला अगदी बरोबर नाही वाटत फॅन जर बंद असला तर. त्यामुळे थोडासा वेळात वेळ काढून म्हटलं आज हे जे काही फॅन आहेत ना त्यांची क्लिनिंगसुद्धा आपण करून घेऊयात, कारण आपल्यालाच मग ते कसं तरी वाटतं जर क्लिनिंग झालेली नसली तर. तसं तर एक दिवस काढून हॉलची क्लिनिंग आता जेव्हा पडदे वगैरे काढले ना तेव्हा केलेलीच होती, पण फॅन तेवढे पुसायचे राहून गेलेले होते. तर ते आज काम कंप्लीट करायचं होतं. आणि पुसल्यानंतर जरा एखादी वस्तू क्लीन झालेली असली ना की आपल्यालाही जरा बरं वाटतं. आणि त्यातल्या त्यात जर आपण हे असे पांढऱ्या रंगाचे जर फॅन घेतलेले असले तर ते खूप जास्त क्लिनिंग त्यांची करावी लागते वारंवार. पण आता कलर जो मी दिलेला आहे ना घराला त्याच्यावरती हेच व्यवस्थित असे मॅच होतात. जवळ-जवळ 10 वर्ष झाली असतील या फॅनना. पण तसेच्या तसे आहेत. फक्त कोन्यांवरती जरा त्यांना आपण पुसून जी काही शायनिंग वगैरे गेलेली म्हणतो ना, ते प्रकार किंवा आता जाडे वगैरे बसतात तेव्हा थोडंफार काठांवरतीच ते खराब होत असतात. आणि पुसल्यानंतर बघा आता किती फ्रेश आणि मस्त वाटत आहेत तर. बघता बघता कामांमध्ये संध्याकाळ कुठे होऊन जातं ना काहीच कळत नाही. संध्याकाळचं टायमिंग आहे. दूध आणलेलं होतं. दुधाची पिशवीसुद्धा बाहेरून आपण आणतो ना, हात वगैरे लागलेले असतात. त्याच्यामुळे आणल्यानंतर आधी पिशवी स्वच्छ धुवून घेतलेलीच बरी असते, कारण हात वगैरे लागलेलेच असतात दुधाच्या पिशवीलासुद्धा आपले. आणि गाळून घेतलेलं आहे दूध. चला त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सकाळ संध्याकाळ. जरी भाज्या असल्या किंवा नसल्या तरीसुद्धा भाजीचं टेन्शन आपल्याला असतंच दोघं टायमाचं, की स्वयंपाकाला काय बनवावं. आणि इतक्या जास्त गरमीमध्ये खरं सांगते किचनमध्ये अर्धा ताससुद्धा आपल्याला नको वाटतं अगदी स्वयंपाकाला. इतकं जास्त गरम जे आहे ना ते होत असतं. पण आता शेवटी पर्याय नाही आहे, स्वयंपाक तर करावाच लागेल. चला आता भाज्या तर कालच आणून ठेवलेल्या होत्या, पण म्हटलं त्याआधी ना मी गिलके आणलेले होते. आता आणलेल्या भाज्यांपेक्षा आधी जे आणलेलं आहे ना ते संपवावं म्हटलं. त्यासाठी मी इथे गिलक्यांची भाजी बनवायला घेतलेली होती. नाही तर सिद्धी आणि वेदून त्यांना तर आज शेजवान राईसच खायचा होता, कारण खूप जास्त दिवस झाले त्यांचं सतत चालू आहे की काहीतरी बनव असं, आणि शेजवान राईस आम्हाला घरी करून दे असं त्यांचं चालू आहे. पण आता म्हटलं चला आता हे आजच्या दिवस जाऊ दे, उद्या वगैरे बोलून मी असं त्यांना सांगून दिलं, आणि उद्याच्या दिवशी आपण नक्की करूयात म्हटलं शेजवान राईस. आणि आजच्या पुरती तुम्हाला तुम्ही गिलक्यांची भाजी जी आहे ना ती खाऊन घ्या असं सांगून मी त्यांना आजचा दिवससुद्धा ढकललेला होता. आणि आता इथे गिलक्यांची भाजीच मी बनवायला घेतलेली होती. तर चला ताईंनो, आजचा छोटासा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.